स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. सो लास्ट लेक्चरला आपण अपीअरन्स सेक्शन जो आहे तो पाहत होतो. त्याच्यामध्ये कस्टमायझेशन, हे बघा अपीअरन्स मध्ये आपण कस्टमाइज हा ऑप्शन पाहत होतो आणि कस्टमाइज मध्ये आपण हेडर पर्यंत आलो होतो. ठीक आहे. टॉप हेडर, हेडर हे कलर्स वगैरे तुम्हाला सगळे जे आहेत ते चेंज करून दाखवले होते. ठीक आहे. आपण ह्या सब मेनूचा बॅकग्राऊंड सुद्धा बदलला होता. आता आपल्याला काय करायचंय तर त्याच्या खालचे जे पॉइंट्स आहेत ते खालचे पॉइंट्स आपण बघणार आहे. जसं की हेडरच्या खाली आहे सिंगल पोस्ट पेज. ओके. त्याच्या आधी पुढे जाण्याआधी तुम्हाला काही डाऊट आहे का वर्डप्रेसमध्ये आत्तापर्यंत जे काही आपण शिकवलं? 9-10 लेक्चर झालेले आहेत आपले. त्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. सर, हा, बटनचं परत सांगितलं तर? बटनचं का? प्रायमरी हा. बटन. हो. ओके, ठीक आहे. हे बघा, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, बटन जे आहे ते जनरल सेक्शनमध्ये होतं. ओके. आणि आपण बटनमध्ये चेंजेस केले प्रायमरी बटन. बट हे चेंजेस जे आहेत ना, हे प्रायमरी बटन त्यांनी सेट केलेले आहे. जे आपली पोस्ट आहे त्याचा जो साईड बार आहे तिथं त्यांनी ते प्रायमरी बटन सेट केलेलं आहे. सो जे काही चेंजेस इथं आपण करणार ते पोस्टच्या साईड बार मध्ये चेंज होणार. ओके, तुम्हाला दाखवतो मी. कॉपी पेस्ट. आता इथे जसं की आता मी एखाद्या पोस्ट वरती जातो, हॅलो वर्ल्ड. ओके, हे बघा, हे जे साईड बार आहे इथं त्यांनी प्रायमरी बटन सेट केलं. प्रायमरी बटन मीन्स व्हॉट? जे तुमचं मेन बटन आहे ते. ओके, मेन बटन जनरली आपण जे आपली मेन साईट आहे त्याच्यामधले हे जे बटन्स आहेत ह्याला आपण मेन बटन म्हणून आपण सेट करतो. बट ह्या थीम मध्ये त्यांनी ह्याला ॲज अ मेन बटन म्हणून सेट नाही केलेलं, तर पोस्टच्या साईड बार मध्ये सेट केलेलं इथे. सो जे काही तुम्ही प्रायमरी बटन मध्ये चेंज करणार ते चेंजेस इथे होणार. ओके, सर्च वरती ते चेंजेस होणार. तर आता बघूया तिथे काय होतं. आता बघा, रेड कलर आहे आता बॅकग्राऊंडला, त्याच्यावरती ब्लॅक कलर आहे. जी बॉर्डर आहे ती पण ब्लॅक आहे, तुम्हाला दिसत नसेल थोडीशी, बट ही इथे बॉर्डर आहे ती ब्लॅक आहे. आणि ज्यावेळेस मी याच्यावरती होवर करतोय, होवर केल्यानंतर बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो व्हाईट होतोय आणि टेक्स्टचा कलर रेड होतोय, प्लस बॉर्डर सुद्धा रेड होती याची. ओके. सो आता हे सगळं जे आहे ना ते आपण सगळं चेंज करणार आहे. सो प्रायमरी बटनचा ऑप्शन कशामध्ये आहे तर तो आहे आपल्या जनरल टॅबमध्ये. कस्टमायझेशनमध्ये जनरल टॅबमध्ये 3 नंबरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये प्रायमरी बटनचा ऑप्शन आहे. चला आपण सगळे आता चेंजेस करूया, त्याच्यामध्ये वेगळे कलर सेट करूयात. ओके, तर प्रायमरी बटनचा बॅकग्राऊंड कलर कोणता आहे तर आपण तिथे बॅकग्राऊंडला येल्लो घेऊयात. बॉर्डरचा कलर जो आहे तो ब्लॅक घेऊयात. प्रायमरी ओके, येल्लो अँड येल्लो नको घ्यायला, आपण ब्ल्यू घेऊयात, ब्ल्यू. ठीक आहे, ब्ल्यू कलर घेतो मी प्रायमरी बटनचा बॅकग्राऊंड कलर. त्याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर मी घेतो व्हाईट कलरची, आणि बटनचा जो टेक्स्ट आहे तो पण मी करतो व्हाईट कलरचा. आणि प्रायमरी बटन बॅकग्राऊंड होवर, ज्यावेळेस मी त्याच्यावरती होवर करेन त्यावेळेस तो झाला पाहिजे, सपोज ब्ल्यू कलरचा झाला पाहिजे होवर केल्यानंतर. आणि त्याचा जो टेक्स्ट आहे, सॉरी बॉर्डर आहे, त्याची बॉर्डर झाली पाहिजे
सपोज ग्रीन कलर किंवा रेड कलर घ्या तुम्ही इथे. इथे आहे रेड कलर. रेड कलरची बॉर्डर झाली पाहिजे आणि टेक्स्ट जो आहे तो झाला पाहिजे ब्लॅक कलरचा. ओके, हे सगळे चेंजेस मी आहे इथं मी पब्लिश करतो हे सगळे चेंजेस. आणि चेंजेस पब्लिश केल्यानंतर मी इथे येतो आणि आता एकदा रिफ्रेश करतो. सो तुम्ही बघू शकता प्रायमरी बटन ब्ल्यू कलरचं झालेलं आहे. त्याची जी टेक्स्ट आहे ते व्हाईट कलरचं झालंय. होवर केल्यानंतर बॅकग्राऊंडला येलो कलर झालाय. बॉर्डर रेड कलरची झाली आणि टेक्स्ट जो आहे तो ब्लॅक कलरचा झालेला आहे. समजलं का? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. आपण आता पुढे जाऊयात. पुढचा जो सेक्शन आहे तो पाहूयात. सो हा होता आपला जनरल सेक्शन. आता आहे आपलं सिंगल पोस्ट पेज. तर सिंगल पोस्ट जे आहे त्या पेजेसवरती तुम्हाला कसे लेआउट कसे चेंजेस पाहिजे ते तुम्ही बघू शकता. आता ही कोणती आहे? ही आपली जी आहे ते ही आपली हॅलो वर्ल्डची सिंगल पोस्ट आहे. कस्टम लिंक नावाची जी पोस्ट आहे आय थिंक ही सुद्धा सिंगल पोस्ट आहे. लेट मी चेक. पोस्ट बघाव्या लागतील आपल्याला कुठल्या पोस्ट आहेत आपल्या साईटवरती. पोस्टमध्ये जायचं आणि ऑल पोस्टवरती तुम्हाला क्लिक करायचंय. सी एवढ्या पोस्ट आहेत तुमच्याकडे. ट्रान्सफॉर्म युअर स्पेस बजेट फ्रेंडली एडिटर हे एकदा पाहून घेऊयात आपण. ही एक तुमच्याकडे पोस्ट आहे. सो आपण ह्या पोस्टवरती जो आहे तो चेंज आता करणार आहे किंवा झालेला चेंज जो आहे तो पाहणार आहे. ओके, सो तो कसा करायचा? तर त्यासाठी तुम्हाला इथे कस्टमाइज मध्ये सिंगल पोस्ट सेक्शनला यायचं आहे. आलो मी. आता मी सिंगल पोस्ट वरती जे आहे तिथं मी क्लिक करतो. आता सिंगल पोस्ट बॅनर विड्थ काय काय ऑप्शन आहेत? नॅरो आणि वाईड. आता जो आहे तो नॅरो आहे. नॅरो म्हणजे असं छोटासा आहे. आता याला आपण वाईड करूयात. ओके, आपण त्याला वाईड केलं. एकदा पब्लिश करूया आणि चेक करूया. तर हे बघा, हे पूर्ण वाईड झाले. हे जे आहे का नाही पूर्ण त्यानं स्पेस जे आहे तिथली घेतलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पोझिशन ऑफ एलिमेंट जे काही एलिमेंट आहेत ते कुठे आहे? जसं की आता ही इमेज जी आहे तर ही इमेज आपण सेंटर लोकेशन आहे तर ती तुम्ही लेफ्टला पण ठेवू शकते. आता तुम्हाला चेंज नाही दिसणार कारण की इमेज आहे ती फुल विड्थची इमेज आपण यूज केलेली आहे. सो इथे तुम्हाला चेंज नाही दिसणार. थोडीशी इमेज लेफ्ट साईडला स्लाइड सरकलेली थोडीशी वाटेल. बट पूर्ण तुम्हाला चेंज जो आहे तो नाही दिसणार कारण इमेज पूर्ण स्क्रीनला त्याने कॅप्चर केलेला आहे. सिंगल पोस्ट बॅनर बॅकग्राऊंड कलर तो ब्लॅक ठेवलेला आहे. ओके, ओके. एक 5 मिनिटं द्या. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. मला एक अर्जंट कॉल आहे. सो आपण मी पॉज करतो इथे रेकॉर्डिंग. तुम्ही होल्ड करा. हॅलो, इज एव्हरीवन इज देअर? सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, आपण पुढे जाऊयात आता. मी स्क्रीन परत एकदा रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. ओके, सो आपण होतो इथे सिंगल पोस्टवरती. ठीक आहे.
तर लेफ्ट साइड, सेंटर आणि राईटला तुम्ही ठेवू शकता जे काही इमेज एलिमेंट्स आहेत. कोणते एलिमेंट्स? जसं की ही इमेज आहे, ही एक एलिमेंट आहे. तुम्ही सेंटर, लेफ्ट आणि राईटला ठेवू शकता. त्याचा बॅकग्राऊंड कलर, सिंगल पोस्ट बॅकग्राऊंड बॅनर बॅकग्राऊंड कलर्स. आता असं आहे की आता आपण बॅकग्राऊंडला बॅनर टाकलेलाच नाहीये इथे. आय थिंक दिस विल बी द बॅनर. हे आपण चेक करूया एकदा कलर चेंज करून. बट येस, हाच आहे, हाच आहे. हा जो बॅकग्राऊंड आहे ना, इथे बॅनर पण तुम्ही टाकू शकता. सो त्यांनी इथं काय म्हणलंय की सिंगल पोस्ट बॅनर बॅकग्राऊंड कलर हा तुम्ही चेंज करू शकता. जसं की आपण ह्या पोस्टमध्ये केलेलं, आपण रेड ठेवलेला आहे. रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे इथे. सो तुम्ही हा आपण चेंज करू शकता. सपोज आपण ब्ल्यू अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवूयात. तर हे अशा पद्धतीनं ब्ल्यू अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन असं दिसेल. ओके, व्हाईट कलर ऑलरेडी आहे. आता सिंगल पोस्ट बॅनर ग्रेडियंट कलर, बॅनर सिंगल पोस्ट आहे. आता बॅकग्राऊंड व्हाईट आहे त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते ब्लॅक केलं पाहिजे. ओके, आणि बॅनर टेक्स्ट कलर, जो टेक्स्ट कलर आहे तो पण थोडासा लाईट ग्रे मध्ये ठेवूयात. आणि आता एकदा आपण त्याला पब्लिश करून बघूयात. सो लेट सी. हे बघा, हे अशा पद्धतीनं दिसेल. आणि ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्स पण आपण रेड करू शकतो. ह्या लिंक्सचा कलर आहे ते बॅनर लिंक कलर. सी, लिंक ज्या आहेत त्या तुमच्या रेड झालेल्या आहेत. सो हा सुद्धा चेंज तुम्ही इथे करू शकता. आणि लिंक वरती होवर केल्यानंतर त्या रेड व्हाईट होत आहेत, तर व्हाईटच असू ते दिसतंय छान. सिंगल पोस्ट लेआउट, आता बघू शकता तुम्ही इथे राईट साईडला साईड बार आहे. इथे बघा, हा साईड बार जो आहे तो राईट साईडला आहे आणि इथे पोस्ट आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला 3 लेआउट मिळत आहेत. 3 लेआउट कोणकोणते आहेत? स्क्रीन दिसते ना सर्वांना? 3 लेआउट आहेत सिंगल पोस्ट मध्ये. हा एक लेफ्ट साईडला साईड बार असणारा एक लेआउट आहे. एक आहे तो म्हणजे राईट साईडला साईड बार आहे आणि एक म्हणजे साईड बारच नको. तर तुम्हाला आधी साईड बार नको असल्यावर अशा पद्धतीनं दिसेल बघा. आता याच्यामध्ये साईड बारच नसेल, पूर्ण इमेज तुमची अशी मोठी दिसेल, टेक्स्ट दिसेल, प्रॉपर ब्लॉक. ओके, आता जर तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला साईड बार पाहिजे असेल तर तो अशा पद्धतीचा दिसेल. हे बघा, इकडे साईड बार येईल आणि इकडे तुमची पोस्ट जे आहे ते पोस्ट दिसेल. ठीक आहे, सो तुम्ही कोणताही ठेवू शकता. लेफ्ट तर लेफ्ट ठेवूया, काही प्रॉब्लेम नाही. सो हे सिंगल पोस्ट वरची इमेज, ह्याला परत नॅरोज करतो मी आणि याला सेंटर पोझिशन ठेवतो, पब्लिश करतो. आता सिंगल पोस्ट वरचे चेंजेस झाले. आता सिंगल पेज वरचे चेंजेस काय आहेत? सिंगल पेज वरती पण अशाच पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर हे पोस्ट होतं, पेजेस बघा एकदा. पेजेस चेक करा तुम्ही. हे बघा, हे पेजेस आहेत. आता इथे एक पेज आहे आपल्याकडे, हे पेज आहे बरोबर. सो ह्या पेज वरती आपण चेंजेस करू शकतो. हे पोस्ट झालं काम. आता पेज वरती बघा, पेज वरती पण नॅरो आहे, पोझिशन ऑफ एलिमेंट सेंटर आहे. ओके, सिंगल पेज बॅनर बॅकग्राऊंड कलर, आता ह्याचा पण बॅनर आहे, तो पण तुम्ही अशाच पद्धतीनं चेंज करू शकता. हे सगळे तुम्हाला मी वन टाइम तुम्हाला चेंज करून दाखवतो. जसं की इथं आपण येलो अँड ब्लॅक घेऊयात आणि त्याचा व्हाईट कलरच ठेवूया. लिंक ज्या आहेत त्या ब्ल्यू करूयात. ठीक आहे, आणि ह्याला आपण एक साईड बार पण देऊयात, जसं की राईट साईडचा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या, त्याला पब्लिश म्हणूयात. पब्लिश म्हणल्यानंतर तुम्ही इथे चेंजेस जे आहेत ते बघू शकता. सी, येलो अँड ब्लॅक व्हाईट कलरचा टेक्स्ट झालेला आहे आणि लिंक्स ज्या आहेत त्या ब्ल्यू झालेल्या आहेत. राईट साईडला साईड बार आलेला आहे. हे तुमचं पेज आहे. तर पेज वरती तुम्ही अशा पद्धतीनं चेंज करू शकता. सिंगल पेज, सिंगल पोस्ट पाहिलं, सिंगल पेज पाहिलं. आता ब्रेड क्रम, सगळ्यात आधी ब्रेड क्रम हा कन्सेप्ट काय आहे ना ते तुम्ही समजून घ्या. ब्रेड क्रम म्हणजे काय, तर
जसं की आता सपोज एखादा ब्लॉग आहे. ओके, हॅलो वर्डचा ब्लॉग आहे. तर हा ब्लॉगचा पाथ काय आहे? म्हणजे हा ब्लॉग कसा तयार झाला? सगळ्यात आधी तुमचं काय येतंय? डोमेन नेम. ओके. आणि डोमेन नेम आल्यानंतर तुमचं काय येतंय? ब्लॉगचं नाव येते, ब्लॉग पोस्टचं नाव येते, बरोबर. सो याचा पाथ कसा झाला? आधी डोमेन नेम आणि त्याच्या आत आहे तो ब्लॉग आहे, बरोबर. तर इथे तेच ब्रेड क्रम जे आहे ना ते पाथच दाखवायचं काम करतं. जसं की इनेबल पोस्ट ब्रेड क्रम, तर हो दाखवा. इनेबल केलं मी. ओके. आणि पेज ब्रेड क्रम पण इनेबल केलं. ठीक आहे. आणि याला मी एकदा पब्लिश केलं आणि एकदा आता इथं मी रिफ्रेश करतो. हॅलो वरती सी आलं का इथं? हा तुमचा ब्रेड क्रम आहे. होमच्या आत ब्लॉग, ब्लॉगच्या आत हॅलो वर्ल्ड. सेम गोष्ट पेज वरती पण होणार. तर इथं पेजेस होतं ना आपला. ही पोस्ट होती आणि ही पेज. ओके, पेज वरती पण बघा. होमच्या आत तुमचं जे पेज आहे ते पेज. ओके. सो ब्रेड क्रम म्हणजे काय? तर ब्रेड क्रम म्हणजे सिम्पली तुमचं हे आहे, पाथ जो आहे तो पाथ दाखवायचं काम करतं. समजलं का सगळ्यांना? समजत असेल तर एकदा थम्सअप करा. ब्रेड क्रम म्हणजे तुमचा पाथ आहे. ओके. आता त्याच्यानंतर काय आहे पुढचं सेक्शन? कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्स कुठे आहे आपल्याकडे? हे बघा इथे. आता हॅलो वर्डच्या खाली इथे तुमचं कमेंट बॉक्स आहे. आता ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय काय चेंजेस पाहिजे ते तुम्ही इथून करू शकता. जसं की कमेंट्स रिप्लाय बॉक्स बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे, तिथं आपण ब्लॅक करूयात. ओके. कमेंट रिप्लाय बॉक्स हेडिंग कलर आपण रेड करूयात. त्यातला टेक्स्ट जो कलर आहे कमेंट बॉक्सचा तो आतला व्हाईट करूयात आपण. कमेंट्स रिप्लाय बॉक्स लिंक आहे तीच ठेवूयात. बाकीचे आपण चेंजेस काही जास्त करायला नको. एकदा आपण पब्लिश करून बघूयात की इथं चेंजेस होत आहेत का. सी कमेंट बॉक्स इथं आहे. झाला. ही कमेंट आहे. ब्लॅक झालं. टेक्स्ट जे आहे ते त्याचं हे झालं. आणि ज्या लिंक्स आहेत ना त्या लिंक्स आपण रेड करूयात, म्हणजे तुम्हाला समजेल अजून व्यवस्थित. सी ह्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या रेड झाल्या. ओके. रिप्लायचं जे बटन आहे ते बटन पण आपण थोडस चेक करूया की बटनचा बॅकग्राऊंड कलर आहे ना तो आपण व्हाईट ठेवूयात. आणि बटनचा टेक्स्ट कलर जो आहे लिंक कलर व्हाईट वरती ब्ल्यू छान वाटतं. आणि कमेंट रिप्लाय बटन बॉर्डर व्हाईट. ठीक आहे, हे ठेवूयात. आता हे रिप्लायचं बटन जे आहे ते ब्ल्यू आणि व्हाईट मध्ये येईल. ओके. सी सो अशा पद्धतीचे चेंजेस तुम्ही कमेंट सेक्शन वरती पण करू शकता. ओके. हे सगळे बटन्स कलर आहेत. कमेंट रिप्लाय बटन बॉर्डर कलर, कमेंट रिप्लाय बटन लिंक होल कलर, हे सगळे त्याचे चेंजेस त्याचे हे आहेत. ओके. सिंगल पोस्ट अँड पेज आपलं झालेलं आहे. आता ब्लॉग आर्काइव्ह अँड सर्च बार. ओके. आता सर्च पेज कोणतं? तर हे जे सर्च बार आहे, सर्च पेज म्हणजे आधी दाखवतो तुम्हाला. इथे जे साईड बारला येतं का नाही, इथे साईड बारला. आता इथे मी सर्च करतो जसं की SEO, तर हे आपलं सर्च पेज आहे. ओके. ब्लॉग आर्काइव्ह पेज कोणतं आहे? तर जे ब्लॉगचं पेज राहतं आपलं हे ब्लॉग आर्काइव्ह पेज राहतं आपलं. ओके. तर आता ब्लॉग आर्काइव्ह पेज मध्ये पण तेच चेंजेस आहेत बघा. सगळ्या इथे पण सगळे तेच चेंजेस आहेत. आपण इथून थोडं आता पुढे जाऊयात. नॅरो सेंटर बॅकग्राऊंड. ओके. इथे वेगळं असं काहीच नाही. सर्च पेजेस वरती पण तेच आहे. हे आपलं झालंय ऑलरेडी. समरी जनरल समरी पोस्ट पेज ब्लॉग बॅकग्राऊंड कलर. जिथं समरी येते ना ते समरीचं पेज आहे. जनरल आर्काइव्हचं पेज. आता याच्यामध्ये
आपल्याला हे समरीचं पेज कुठे भेटेल आपल्याला? लिस्ट ऑफ एकच मिनिट, मला पेज सेटअप मध्ये बघू द्यात. होम पेज वरतीच आपलं समरीचं पेज येत आहे. आय थिंक होम पेज वरतीच आपण लेटेस्ट पेज टाकलेले आहेत. लेट सी इथं चेंज होतोय का तो? समरी बॅकग्राऊंड कलर इथे बघा, इथे समरी दिसते ना, तर याचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला पाहिजे आयडियली, कारण आपण इथं घेतलंय. सो चेक करूयात आपण की इथे चेंज होतोय का तो. एकदा मी पब्लिश करतो आणि होम पेज वरती येतो. नाही, इथे होत नाहीये. आता याचं लेटेस्ट पोस्ट कुठं सेट करायचं ते एकदा आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये, की पोस्ट कुठे सेट केलेले आहेत. सेक्शन ओके. सी, आता हे जे ब्लॉग आहे, ह्या ब्लॉगला मी काय करतो की ह्याला मी, अच्छा पॅरेंट पेज नाही, आय थिंक ह्या थीम मध्ये ब्लॉगचं पेज नाहीच दिलं त्यांनी. चेक करावं लागेल आता ह्याच्यामध्ये. पेज ब्लॉग PHP, पेज ब्लॉग PHP दिलंय, बट त्यांनी ब्लॉगचं जनरल पेज दिलंच नाहीये. ठीक आहे, हे ब्लॉगचं तुम्हाला मी, हा सेक्शन जो आहे ना, हा मी तुम्हाला नंतर सांगेन की हे त्यांनी कसं केलेलं आहे ब्लॉग आर्काइव्हचं. हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल की नक्की इथे सेक्शन ऍड करायला त्यांनी दिलाच नाहीये कोणता, की कोणत्या पेजवरती तुमचे ते ब्लॉग दिसले पाहिजेत. ठीक आहे, हा सेक्शन आपण नंतर बघूया. आता कस्टम होम पेज वरती येऊयात आपण. कस्टम होम पेज वरती काय, आता कस्टम होम पेज म्हणजे काय, हे आपलं होम पेज आहे. ओके, ह्याचा पण चेंज तुम्ही इथून करू शकता, जसं की इनेबल कस्टम होम पेज, तर इनेबल आहे आपलं हे वालं. बॅनर सेक्शन मध्ये काय आहे, जसं की बॅनरचा हा बॅनर आहे आपला, बॅनर बॅकग्राऊंड कलर. बॅनर बॅकग्राऊंड कलर सपोज मला ठेवायचा आहे 2 कलर कॉम्बिनेशन, सपोज ग्रीन ठेवला अँड रेड ठेवला. ग्रीन अँड रेड मध्ये आपण कंबाईन ठेवूया त्यांना. सी, हे अशा पद्धतीने दिसतंय. हा बॅनर आहे, त्याचा बॅकग्राऊंड कलर. ओके, बॅनर शॉर्ट डिस्क्रिप्शन, हे डिस्क्रिप्शन पण तुम्ही इथलं चेंज करू शकता. जसं की आपलं जे नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. इनोव्हेटिव्ह डिझाईन फॉर लिव्हिंग, हे आहे का नाही, तर तसं तुम्ही इथं काय म्हणू शकता, वेलकम टू NMD इंटेरियर स्टुडिओ. ओके, तर तुमचा हा टेक्स्ट इथे, शॉर्ट डिस्क्रिप्शन, फॉन्ट साईज 17 पिक्सेलची, ही तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही 19 पिक्सेल करू शकता किंवा छोटी करू शकता, डिपेंड्स ऑन यू. ओके, डिस्क्रिप्शनचा कलर, आताचा जो कलर आहे तो थोडासा दिसत नाही, आपण त्याला ब्लॅक करूयात. इथे बघा, हा जो कलर आहे ना, हा तुमचा ब्लॅक होऊन जाईल. फर्स्ट स्लाइडिंग टेक्स्ट, कन्सल्टेशन, इफिशियन्सी, हे जे स्लाइड होते का नाही, क्रिएटिव्हिटी, 3D मॉडेलिंग,
हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही ते पण बदलू शकता आणि त्याचा पण कलर तुम्ही तुम्हाला जसा पाहिजे तसा ठेवू शकता. जसं की मी तर रेड ठेवतो. रेड काय एवढं खास दिसत नाही, ब्लॅकच ठेवतो इथे पण. ओके. परत त्यानंतर काय बॅनर कंटेंट टेक्स्ट. आता इथं जो बॅनर आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे त्याचा टेक्स्ट कसा पाहिजे तर तो आपण ब्ल्यू ठेवून बघूयात. ब्ल्यू नाही व्यवस्थित, गोल्डन टाईप, व्हायोलेट टाईप. ओके. हे व्यवस्थित दिसते आणि बुक कन्सल्टेशन हाईड फर्स्ट बटन. आता हे जे बटन आहे ते बटन तुम्ही हाईड पण करू शकता जर तुम्हाला नको असेल तर. हे बटन निघून गेलं, जर बटन हाईड करायचं नसेल, बटन पाहिजे असेल तर तुम्ही इथे बटन पण ठेवू शकता. त्याच्यावरचा टेक्स्ट कोणता पाहिजे, व्हिजिट नाव. लर्न मोअरचे तुम्ही काय केलं, व्हिजिट नाव केलं तर व्हिजिट नाव झालं ते. आणि याच्यामध्ये काही कलर्स त्यांनी दिलेले आहेत, जसं की कस्टम सेकंडरी कलर यूज करा तुम्ही इथे. आता तो ब्लॅक वाला जो आहे तो सेकंडरी कलर यूज झालेला आहे. ब्ल्यू वाला कलर यूज करा तर तो वाला यूज होईल इथे सी. ओके. बॅकग्राऊंडची इमेज पण तुम्ही चेंज करू शकता. आपण नको चेंज कराल ते ॲज इट इजच ठेवूयात आपण. बाकी सगळे लेआउट्स वगैरे त्याला एकदा पब्लिश करा. तुमचं होम पेज अशा पद्धतीनं दिसेल. ओके. सी. ह्या इमेजेस पण तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला हवी ती इमेज तुम्ही इथे सेट करू शकता. हा झाला तुमचा बॅनर सेक्शन. इनेबल कस्टमाइज होम, त्यानंतर बॅनर सेक्शन. आता कॉल टू ऍक्शन सेक्शन. कॉल टू ऍक्शन कुठे आहे ते इथे. हा सेक्शन आहे कॉल टू ऍक्शनचा. तर याच्यामध्ये पण सेम चेंजेस तुम्ही करू शकता, जसं की सेक्शन टायटल कलर, बेस्ट ऑफर वगैरे जे आहे ना ते तुम्ही रेडमध्ये ठेवू शकता. ओके. हा बॅकग्राऊंडचा कलर आहे. लाईन कलर तुम्ही चेंज करू शकता. कॉल टू ऍक्शन. ओके. कॉल टू ऍक्शन ऑफ ब्रीफ, हे वाला. हे जे ऑफ ब्रीफ वगैरे लिहिले ना त्याचा टेक्स्ट पण तुम्ही चेंज करू शकता. तो तुम्ही ब्लॅक ठेवूयात. हा भाऊ इथे ब्लॅक झाला. त्यानंतर इमेज. ही इमेज पाहिजे असेल तर ती चेंज करा. चेंज इमेज म्हटलं तर मला हे पाहिजे, विमानाची इमेज पाहिजे तर विमानाची ठेवतो मी इथे सी. कॉल टू ऍक्शन बॅकग्राऊंड कलर ब्लॅक अँड गोल्डन मध्ये ठेवलेला आहे. त्यात तुम्हाला ग्रेडियंट वापरायचं, लाईट ग्रेडियंट वापरू शकतो आपण तिथे. हा बघा अशा पद्धतीचं लाईट ग्रेडियंट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके. त्यानंतर काय ते कॉल टू ऍक्शन बॅकग्राऊंड ग्रेडियंट कलर. दुसरा ब्लॅक वाला चेंज करायचा असेल तर तो. सब टायटलचा टेक्स्ट. आता टेक्स्ट जो आहे ना तो तुम्हाला रेड मध्ये पाहिजे असेल तर रेड मध्ये मिळून जाईल. त्याची साईज पण तुम्ही इथून मॅनेज करू शकता. 30च्या ऐवजी 32 करू, थोडीशी वाढेल, मोठी होईल सी. बाकी टेक्स्टचा कलर प्रॉपर व्हाईट द्या, असा शॅलो व्हाईट नको, प्रॉपर व्हाईट द्या. ठीक आहे. आणि लर्न मोअरचा पण कलर तुम्ही चेंज, आय थिंक लर्न मोअरचा कलर नाही चेंज करता येते, ते तुम्ही ब्ल्यू वालं बटन वगैरे डायरेक्ट घेऊ शकता. ठीक आहे. हे बघा दुसरे पण अजून बटन्स आहेत, जसं की ग्रीन बटन आहे. ओके. बटनाचे टाइप्स व्हाईट कलरचं बटन आहे त्यांच्याकडे सी. ओके. हा झाला कॉल टू ऍक्शन. आता इथं लेटेस्ट पोस्ट जो मी मागाशी इथला चेंज करत होतो ना तो चेंज मला इथं ऑप्शन दिलेला आहे. इथं सपोज मला आता ब्ल्यू हे पाहिजे तर ते हे बघा ह्या पूर्ण सेक्शनचा कलर तुम्ही चेंज करू शकता. ब्ल्यू ब्ल्यू करून टाकू सगळा सेक्शन. लेटेस्ट पोस्ट.
त्याचे टायटलचा कलर ते सगळं तुम्ही चेंज करू शकता. आता पोस्टचं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं, तो मला ठेवायचा ब्लॅक. ते सुद्धा तुम्ही करू शकता. टायटल कलर जे आहेत सगळे व्हाईट ठेवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? समजलं असेल तर थम्सअप करा. फुटर पासून ते खालचे सेक्शन आहेत ना, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. नेक्स्ट लेक्चरला आपलं हे सगळ्यात मोठा जो वर्डप्रेसचा सेक्शन असतो तो कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर आपल्याला अजून नवीन गोष्टी शिकायच्यात. आपल्याला स्वतःची वेबसाईट पण बनवायची नवीन स्क्रॅच पासून. ते सुद्धा आपण बनवायला घेणार आहे. एकदा का तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले की तुम्हाला 1-2 लेक्चर लागतील नवीन वेबसाईट बनवायला. 5 पेजची वेबसाईट आपण बनवणार आहे. कॉन्टेंट आपण स्वतः लिहिणार आहे, इमेज वगैरे क्रिएट करणार, आयकॉन्स आणि वेबसाईट स्वतः आपण पूर्ण बनवणार आहे. समजत असेल तर थम्सअप करा. आपण इथे थांबूयात.